महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार के विमान से जुड़ी हालिया दुर्घटना ने राज्य की राजनीति में हलचल मचा दी है। कांग्रेस नेता नाना पटोले ने इस घटना को लेकर गहरी शंका व्यक्त करते हुए कहा कि सरकार केवल जांच का आश्वासन देकर अपनी जिम्मेदारी से नहीं बच सकती। उन्होंने मांग की है कि जांच पारदर्शी, निष्पक्ष और समयबद्ध होनी चाहिए। पटोले ने यह भी सवाल उठाया कि जांच में हो रही देरी अपने आप में संदेह पैदा करती है और इससे जनता के मन में कई तरह के प्रश्न खड़े हो रहे हैं। पटोले ने मीडिया रिपोर्ट्स का हवाला देते हुए कहा कि पूर्व विदर्भ के एक नेता द्वारा फाइल पर हस्ताक्षर में देरी के कारण अजीत पवार को विमान से यात्रा करनी पड़ी। गोंदिया जिले के एक राइस मिल से संबंधित फाइल के चलते यह आपात यात्रा हुई है, ऐसी चर्चा है। चूंकि यह मामला गोंदिया से जुड़ा है, इसलिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल पर भी सवाल उठ रहे हैं। हालांकि पटोले ने स्पष्ट किया कि सच्चाई केवल उच्च स्तरीय और स्वतंत्र जांच से ही सामने आ सकती है और कोई भी व्यक्ति, चाहे उसका पद कितना भी बड़ा क्यों ना हो, जांच के दायरे से बाहर नहीं रहना चाहिए। उसी बीच एप्स्टीन फाइल्स को लेकर भी राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। पटोले ने कहा कि इन फाइलों में देश विदेश के प्रभावशाली नेताओं के नाम आने की चर्चा है और कई लोकतांत्रिक देशों में केवल नाम सामने आने पर ही नेताओं ने नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा दिया है। उन्होंने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला की भूमिका पर भी सवाल उठाते हुए कहा कि अध्यक्ष का पद निष्पक्ष होना चाहिए, लेकिन यदि सरकार को बचाने की कोशिश का अभ्यास होता है तो ये लोकतंत्र के लिए चिंताजनक है। कांग्रेस ने स्पष्ट किया कि इस मामले में किसी भी प्रकार की लीपापोती बर्दाश्त नहीं की जाएगी और दोषियों पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए। एकंदर काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवरून? आता घरूनच अशा प्रकारे कुठेतरी आक्षेप होतो। बघा, राज्याच्या जनतेलाच वाटते आहे की हा घातपात आहे, अशा पद्धतीच्या अनेक लोकांमध्ये चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू, केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू। मूळ प्रश्न आहे की याला उशीर का होत आहे आणि ज्याप्रमाणे गुजरातमध्ये झालेली विमान दुर्घटना आणि त्यामध्ये अजूनपर्यंत त्याचं वस्तुस्थिती लोकांच्या पुढे न येणं हा एक संभ्रमाचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून रोहित पवारांनी त्याच्यातले काही मुद्दे मांडले आणि त्यांनी पायलट आणि त्या विमानाच्या बद्दलची स्थिती याच्यावरचं मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते, सत्तेमधले एक त्यांचा पक्ष होता, तेच पक्षप्रमुख होते। मग अशा लोकांच्या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू झाले त्याच्याबद्दलच संशय लोकांच्या मनात असेल तर सरकारने पुढे येऊन रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी करून तातडीनं जनतेच्या समोर ते मांडावे आणि एकदा स्पष्टीकरण त्याचं यावं। या पद्धतीचा हा गोंधळ आणि संभ्रम हा चुकीचा होत आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही अशा पद्धतीची भावना आता देशभरामध्ये चाललेली आहे आणि म्हणून सरकारने पुढे येऊन या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी ही भूमिका आमची पाहिजे। प्रफुल्ल पटेल यांच्या फोन नंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला, कारण दादा आदल्याच दिवशी बाय रोड जाणार होते, मात्र दुसऱ्या दिवशी काही फाईल्ससाठी प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशीचा प्रवास जो आहे तो विमानानं करावा लागला, असा दावा जो आहे तो प्रमोद हिंदुराव यांनी केलेला आहे। मला जे काही तुमच्या दूरचित्रवाणीवरून आणि पेपरला ज्या काही बातम्या आल्या त्याच्यावरून जी शेवटची फाईल दादाने उशिरापर्यंत केली ती फाईल तिथं नव्हती, ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि तिच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंदियाच्या राईस मिलच्या बद्दलचा त्यांचा होता। अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहेत ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल आणि यानिमित्तानं त्यांनी रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की तिकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रहाने ते झालेलं आहे आणि म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे। म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ती वस्तुस्थिती पुढे यावी ही भूमिका आमची आहे।